देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विरळा कामनी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठल 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 चरणावरी ठेवणी माता साष्टांगे अता दंडवत महायोग पीठे तटी भीमरत्या वरम पुंडरीकाय दातानुनी समागत इतिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चरा ओम नमो आत्मरूपा विठ्ठल देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा केवळ 3 चरणाचा
पण त्या भगवंताचं वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज दाबला जातोय, मला मोकळा करा आवाज. मला रिप्लाय आला पाहिजे, नाही तर बाकी सगळं व्यवस्थित आहे, काही हरकत नाही तुम्हाला. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अत्यंत महत्वाचा आहे, 3 चरणाचा आहे, साधा आहे, सोपा आहे. पाठ नसला तरी पाठ होईल, इतका पटकन पाठ होईल, इतका सोपा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. आज या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाचं वर्णन करतात. तो देव कसा आहे ते तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे सांगतात. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी देवाचं वर्णन करावं, कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी अनेकदा सांगत असते, एखाद्याचं वर्णन करायचं असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याला उपदेश करायचा असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याची स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तरी अधिकार पाहिजे, आणि एखाद्याची निंदा करायची असेल तरी काय पाहिजे? ऐकताय सगळेजण? काय पाहिजे? अधिकार. म्हणजे एखाद्याला नाव जरी ठेवायचं असेल तरी काय पाहिजे? अधिकार. या बाईला कीर्तन जमत नाही हे त्यानेच म्हणायचं ज्यानं 2-4 तरी कीर्तन केले पाहिजे. नाहागाणं बोंबा मारत फिरायचं नाही, याला जमत नाही तिला जमत नाही. तुम्हाला काय जमतंय ते बघा, कारण इथे 2 तास कीर्तन करणं जोक नाहीये, टाइमपास नाहीये. आणि कीर्तनाला नाव कोण ठेवतात महाराज? ज्यांना कीर्तनातलं काहीच कळत नाही तेच मात्र निंदा करत फिरतात. जी माणसं निंदा करत फिरतात, मला तरी असं वाटतं, तुम्हाला जर एखादा म्हटला की या बाईचं किंवा या महाराजांचं कीर्तन पडलं तर त्याला म्हणावं, काही नको बाबा, फक्त 2 शब्द माईकवर बोलून दाखव, मग तुला कळेल इथे काय असतं. 2 तास बोलणं इतकं सोपं काम नाही. एक जण असाच निंदा करणारा होता एका गावामध्ये. एकाने मला सांगितलं, ताई हा कोणाचंही कीर्तन झालं की म्हणतो कीर्तन पडलं, कधीच म्हणत नाही कीर्तन रंगलं, कीर्तन चांगलं झालं, अजिबात नाही. एखादा गावात सोडलेलाच असतो, तसा तो कधीच कुणाचं कीर्तन चांगलं झालं असं कधी म्हटलाच नाही महाराज. पण माझी गाठ झाली त्याला, त्याची गाठ मला पडली. आणि माझा स्वभाव जरा स्ट्रिक्ट आहे, कडक आहे. खरं सांगू का, तो मला भेटला, नेमकं दादा श्राद्धाचं कीर्तन चालू होतं. मला चान्स मिळाला, मी संधीचं सोनं नेहमी करत असते. आणि मग श्राद्धाचं कीर्तन आटोपलं आणि मग मला त्याचं नाव गावकऱ्यांनी सांगितलेलंच होतं. मी त्याला म्हटली, ही जी व्यक्ती इथे समोर बसलेली आहे, आता ती 5 मिनिटं जी गेलेली व्यक्ती आहे त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याला बोलायला 5 मिनिटं वरती बोलवलं, माईक हातामध्ये घेतला, बोलायला सुरुवात केली, इतकी थरकाप व्हायला लागली. आणि मग मात्र त्या ठिकाणी बोलता बोलता त्याने सांगितलं, आज जो माणूस गेला ज्याचं श्राद्ध आपण करतोय त्याला मात्र आमच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. एवढं सोपं वाटतं का तुम्हाला इथं बोलणं? 2 तास कीर्तन करणं एवढं सोपं वाटतं का? मग एखाद्याची निंदा जरी करायची असेल तरी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय कुणाची निंदा करता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाचं वर्णन करता येत नाही. ज्यार्थी तुकोबाराय देवाचं वर्णन करतात त्यार्थी वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. एक सांगू का, मी जर तुकोबारायांचा अधिकार सांगायला गेली तर माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही. आणि ऐकता ऐकता तुमच्या सगळ्यांचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही. काय आहे तुकोबाराय? ऐका, वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज. काय होतो तुकोबारायकडे? आता सध्या आपले सगळे गायक, वादक, कीर्तनकार महाराज मंडळी आपल्या घरामध्ये जे आहेत ना महाराज, ते तुकोबारायकडे अजिबात नव्हतं. ऐका ना, काहीच नव्हतं. काय होतं तुकोबारायकडे? घरात नाही धान. ऐकताय सगळेजणी? नीट ऐकताय सगळेजण? ऐका, घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं दादा तुकोबारायकडे? जे होतं ते कसं होतं ऐका ना. मोडकी खाट,
फुटका माठ गळक ताट पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबार आहे. आणि इतके अधिकारी तुकोबार आहे. त्या अधिकारी तुकोबारांचा आज या ठिकाणी अभंग निवडलेला आहे महाराज. खरं सांगू का, एकंदरीत तुकोबारांनी आजचा अभंग लिहून आपल्या सर्वांवर उपकारच केले दादा. हा, हे गायनाचारी इतके गोड गातात ना, हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण आपल्याला कितीही राग गाता आले असते, संतांनी जर अभंगच लिहून ठेवले नसते तर काय गायलं असतं. मी लोक म्हणतात ताई कीर्तन फार छान करतात, वक्तृत्व चांगलं आहे, मी मस्त पोपटासारखी बोलते, पण संतांनी जर अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय बोलले असते. सर्व वादकांवर, सर्व गायकांवर, सर्व कीर्तनकारांवर आणि सर्व वारकऱ्यांवर केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहेत दादा. हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. हो, कारण संतांनी जे आपल्याला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही, कोणीच नाही. कारण सांगते ऐका ना, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? बोला ना, जाऊ दे तुम्ही बोला ना, पुरलंय का? खरं बोलायचं, पुरलंय का? आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. सरकार निवडून आलं तर राहू शक्य नाही, निवडून आलं तर खरंच सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. पण ऐका महिला मंडळ, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. यांनी साधं तुमच्या नावावर खातं सुद्धा खोललं नव्हतं. खरंय का खोटं आहे? नव्हतं खोललं. त्या मुख्यमंत्र्याला काळजी, त्याने तुमच्या नावावर खातं खोललं. बरोबर आहे की नाही? ऐकताय ना तुम्ही? हा, आल्यात का नाही तुम्हाला हप्ता सगळ्यांना? बोला ना पटापट. सगळ्यांना आला ना? खरंच आला ना? सगळ्यांनी खरं बोलायचं. आला ना सगळ्यांना हप्ता? मग माझं म्हणणं एवढंच आहे, एखादा हप्ता गावातल्या सप्त्याला खर्च करा म्हणजे तुमचा हप्ता चालू राहील, नाही तर तो लवकर बंद पडेल. द्याल ना सगळ्या जणी 100%. यांनी किती दिले ते पाहायचं नाही, तुम्ही तुमच्या हप्त्यातनं किती देतात हे महत्वाचं आहे. आणि नाही जर दिले ना, खरंच हप्ता बंद पडून जाईल. पण तुम्ही इतक्या कंजूस आहे, साध्या नाहीये तुम्ही. अकाउंटवर जमा झाले की तुम्ही घरी काढून आणतात. त्याच्या पिटोळ्या करून करून दादा मसाल्याच्या डब्यात ठेव, डाळीच्या डब्यात ठेव, शेंगदाण्याच्या डब्यात ठेव, आणि मग निम्म्या रात्री मोदी निर्णय घेतात नोटाबंदीचा. मग मी हळूच बाहेर काढता. मग काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? एक सांगू तुम्हाला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम केला पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम केला पाहिजे. मनाचा अहंकार वाढला तर ध्यान केलं पाहिजे. आणि पैशाचं वजन वाढलं तर दान केलं पाहिजे, तरच तुमचा पैसा टिकू शकतो दादा. हा, एवढं सोपं वाटतं तुम्हाला? 10 रुपये कमवतो ना, त्यातला 2 रुपयाचा वाटा रोज देवासाठी बाजूला काढून ठेवा. रोज. मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी माझ्या जीवनात रोज करते दादा. किती कार्यक्रम हो, माझ्या देवाचा वाटा मी बाजूला काढून ठेवते. त्याचा परिणाम नंदू महाराज ऐका, त्याचा परिणाम माझ्या निवृत्तीनाथांनी मला इतकं श्रीमंत बनवलं की कोणाकडे कार्यक्रम मागायची गरज ठेवली नाही दादा. हो, खूप श्रीमंत करतात देव संत आपल्याला, पण थोडं तरी दान आपण केलं पाहिजे, थोडं तरी केलं पाहिजे. म्हणून ऐका, येत असेल तुम्हाला हप्ता, पण तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे की सरकारनं किती देऊ द्या तरी पुरत नाही पुरत ना. तुम्ही बघा, ज्याला निवडून यायचंय ना, निवडणुका जवळ आल्या की ते रस्त्यातली खड्डे बुजवतात. आता तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, पण आमच्याकडचं सांगते, ज्याला निवडून यायचंय तो रस्त्यातले खड्डे बुजवतो. आणि एकदा निवडून आला की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, काही घेणं देणं नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही. रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का? अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही. आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतंय? काही माणसं आमच्याकडे ताई 40 वर्ष पठ्ठ्याने वारी केली, सांगायचा विषय? वर्गणी दिली, सांगायचा विषय? अजिबात नाही. केलेलं दान, केलेली वारी आणि केलेला परमार्थ कधीच मिरवत बसू नका दादा,
कधीच कुणाला सांगू नका. दिलेलं दान जर तुम्ही सांगत असाल तर देऊन काहीच उपयोग होत नाही. वारी करताना तुम्ही जर म्हणत असाल एवढ्या वाऱ्या झाल्या तर तुमची सगळ्या वाऱ्या फेल. म्हणून केलेला परमार्थ कधी कुणाला सांगत बसू नका. आणि माझं तर वेगळं आहे दादा. अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तन खूप ऐका, प्रवचन खूप ऐका, कथा खूप ऐका. मी जरा उलट्या प्रवाहाने बोलते दादा. मी लोकांना सांगते कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. 40 वर्ष परमार्थ केला तंबाखू सुटली नाही, काय अर्थ? 40 वर्ष परमार्थ केला आणि निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला आणि एकमेकाबद्दलचा मत्सर गेला नाही, काय अर्थ आहे दादा? एक लक्षात ठेवा, परमार्थ आचरणात आला पाहिजे. गावात सप्ताहाचं किती वर्ष हे महत्वाचं नाही, तुम्ही किती गुण घेतले याला सगळ्यात जास्त महत्व आहे. हो, लक्षपूर्वक ऐका. म्हणून संतांनी जे आपल्याला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय तुम्ही सगळे? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. जीवनात किती दुःख आलं ना, तुम्ही संतांची संगती करा दादा. शेतात काही पिकलं नाही म्हणून आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडू नका, अजिबात नाही. अरे कुठंतरी अडचण आली म्हणून आत्महत्या करत बसू नका. अडचण आली ना तर फक्त वेळ तुमच्याकडे, नुकसान झाले ना तुम्ही संतांच्या संगतीत राहा. संत आपलं दुःख नाहीस करण्याचं काम करतात दादा, कारण संत आमच्यावर प्रेम करतात. म्हणून संत काय देतात सांगते ऐका. मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. कृपादान केले संती कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केले दादा. मला सांगायचं एवढंच आहे, आजचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी लिहून आपल्या सर्वांवर कृपादानच केलेली आहे. खरं तर तुकोबरायांचा आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांसाठी अजिबात नाही, कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही. महत्वाचा मुद्दा सांगते ऐका. पहिला वर्ग आहे जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही, त्याला आमचे महाराज अजिबात सांगत नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. मग कुणाला सांगता येतो? ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याच्या करता आजचा अभंग आहे. कारण पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितलं, जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला सांगून काय उपयोग आहे. थोडं खालच्या लेवलच्या भाषेत बोलते ऐका. ज्याला बापच मानायचा नाही त्याला वर्ष श्रद्धाशी काय घेणं आहे? वर्ष श्रद्धाशी घेणं कुणाला, 13वेशी घेणं कुणाला? ज्याला बाप मानायचा आहे त्याला. ज्याला देवच मानायचं नाही त्याला या सप्ताशी घेणं नाही, या कीर्तनाशी घेणं नाही आणि या अभंगाशी घेणं नाही. मग जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिकाची मोठी गोड व्याख्या आहे. नास्तिक कुणाला म्हणावं ऐका ऐका.
नास्तिक कुणाला म्हणावं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. येते एक लक्षात? टेन्शन घेऊ नका, मी रिपीट करते. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला काय म्हणतात? जातीवंत नास्तिक. म्हणजे काय? थोडं स्पष्ट बोलते ऐका. स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. अशा महाराष्ट्रात नास्तिक कमी आहे का? स्वतःही सप्ताची वर्गणी मागायला जायचं नाही आणि जो मागतो त्याला सुद्धा रिकामटावळा आहे असं म्हटल्याशिवाय राहायचं नाही. असे नास्तिक काही कमी नाही दादा. स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. तुमच्यातलं एखादी व्यक्ती उठली आणि तिने समजा माझं कीर्तन ऐकलं आणि त्याला आजच्या दिवस असं वाटलं की आतापर्यंत खूप नॉनव्हेज खाल्लं, खूप ड्रिंक केली, खूप दारू प्यायलो, पण आता गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, आता वारी केली पाहिजे असं वाटलं. म्हणजे शक्यतो वाटत नाही लोकाला, पण वाटलंच एखाद्याला आणि त्याने गळ्यात माळ घातली तर महाराज बरीच लोक त्याच्याकडे पाहतात आणि त्याच्याकडे पाहून लोकाला सांगतात, करू करू भागला देव पूजेला लागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधीच सण होत नाही. मागे कोण काय बोलतंय याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, तर तुमचा परमार्थ होईल महाराज, अन्यथा नाही. ऐका जरा, तुम्ही कधी वैदिन बघितली का? वैदिन तुमच्याकडे वैदिन नाही येत का? येते का? तुमच्याकडे काही वेगळा शब्द आहे का? वैदिनच म्हणतात ना. ऐका, वैदिन तुम्ही हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा म्हणजे मला पटेल. हा, वैदिन येते बघा. तिच्या डोक्यावर पाटी असते दादा. त्या पाटीमध्ये काय असतं? सुया असतात, बिबवे असतात बरं का. आता मला काही सुया घेईन, दोरा घेईन हे म्हणता येत नाही. आता मी काही कीर्तनात ते सुरू करत नाही, कारण कीर्तन संप्रदायाला धरून असलं पाहिजे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. बाकीच्यांचं जाऊ द्या. पण ऐका, तिच्या डोक्यावर पाटी असते. पाटीमध्ये काय काय असतं? सुया असतात, बिबवे असतात, आणखीन चाळणे असतात, गाळणे असतात, बरोबर ना. आणखीन कंगवे असतात, आणखीन फणे असतात. फणी माहिती ना तुम्हाला? कशासाठी वापर करतात? वा 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 काढण्यासाठी करतात. कशासाठी करतात? ती फणी कशात असते? त्या वैदिनीच्या पाठीत असते दादा. पण वैदिनीकडनं सुद्धा गुण घेण्यासारखा आहे. जो जो ज्याचा मी घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण, गुरुस याले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं आपल्याला गुण मिळाला त्याच्याकडे बाकी किती खोडी हे पाहायचं नाही. गुण मिळाला ना, तो आपला गुरु झालात महाराज. मग वैदिनीकडनं काय गुण घेण्यासारखं आहे का? वैदिन डोक्यावर पाटी घेते आणि मग ती त्या गावामध्ये प्रवेश करते. त्या कमानीतनं, त्या वेशीतनं आतमध्ये येते. आतमध्ये आले की अख्ख्या गावातले कुत्रे तिच्यावर भुकतात. कुणावर? तुम्ही जरा बोलत चला ना. झोपा येत आहे का तुम्हाला? नाही ना. बोला ना मग पटकन. वैदिनीवर भुकतात. पण दादा वैदिनीकडनं काय गुण घेण्यासारखं आहे? वैदिन एकदा सुद्धा माग फिरून पाहत नाही, हाड सुद्धा म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण तिला माहितीये गावातले अख्खे कुत्रे उचकत बसली तर आपला धंदा पुरा व्हायचा नाही. परमार्थ करणाऱ्याने सुद्धा वैदिनी सारखा परमार्थ करावं. मागे कोण काय बोलतय याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपला परमार्थ करायचा आहे, हत्ती सारखा परमार्थ करा. कारण नास्तिक स्वतःही करत नाही आणि आपल्याला सुद्धा करू देत नाही. ऐका ना, तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी तुमच्याकडे माशा नाही का? आहे का? बापरे, मला वाटलं नाहीच आहे. तुम्ही मला म्हटले असते तर नाशिक वरून येतानाच पाठीवर माशा घेऊन आले असते. तुम्ही काहीच बोलत नाही, मग मला बरं वाटत नाही. काय होतं, आपला डिस्टन्स जरा जास्त झाला की संवाद होत नाही कीर्तनकारामध्ये आणि श्रोत्यामध्ये. मग मलाही कळत नाही तुम्हाला काय कळतंय काय नाही कळत. म्हणून मला जरा हस्त खेळत कीर्तन करायची सवय दादा. आणि म्हणून ऐका, बघितली का माशी कधी तुम्ही? असं हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी बोला. पाहिली ना? सगळ्यांनी पाहिली ना? हा ऐका, एक पुढारी होता दादा. पुढारी चांगला 100 किलोचा होता. किती किलोचा होता? 100. अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही बरं का. ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती. आणि ऐका, कोणाचं वजन वाढलेलं असेल तर ऐका, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाचं कुठे वजन वाढतं का?
अजिबात नाही. वजन वाढायला काय पाहिजे? समाधान. पुढारी होता दादा, चांगला 100 किलोचा होता. जेवायला बसला आणि बसल्या बरोबर त्यानं ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं नव्हतं मौल्यांनी? मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? मग ताटाच्या भोवती पाणी फिरवावं. ज्याच्या घरी जेवण करतो ना, त्या महिलेनं स्वयंपाक बनवताना तिच्या मनामध्ये संकल्प विकल्प वाईट विचार आले असेल तर त्या सगळ्या वाईट विचाराचे दोष त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि त्या अन्नाचे दोष खाणाऱ्याला लागत असतात. म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवलं की त्यातले दोष निघून जातात. आणि आहारशास्त्र असं सांगते, प्रसाद असतो प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, त्याचं प्रसादात रूपांतर व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं? पाणी फिरवायचं. पण आता ऐका माता मौल्यांनो, तुम्ही सुद्धा एक लक्षात ठेवा, स्वयंपाक बनवताना अजिबात सासूला शिव्या देऊ नका. नका देऊ, नका जावेला शिव्या देऊ. स्वयंपाक बनवायचंय, मग स्वयंपाक बनवताना सुद्धा त्या भगवतीचं ध्यान करा. नवे नवे त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा. नाही काही जमलं, नाही काकडा येत, नाही हरिपाठ येत, नाही कुठले वेद पाठ, नाही शास्त्रपाठ, नाही काहीच पाठ, तर तुम्ही एक काम करा. काय करायचं आहे का? फक्त पोळी बनवत असेल, भात बनवत असेल, भाजी बनवत असेल, तेव्हा फक्त भगवंताचं भजन करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवचम सुख होईल सुखाचे. ओ कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवचम सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामात काम करा, भगवंताचं चिंतन करा. समजा एखादं म्हटलं, ताई मला राम राम नाही जमत, मला कृष्ण कृष्ण नाही जमत, तर माता मौल्यानं एवढं तरी करा ना, फक्त स्वयंपाक करत असताना त्या भगवतीचं भजन करा. कसं करायचं आहे का? राधे राधे हो राधे राधे, 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 हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे श्याम मिलानी, राधे 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 श्याम मिलानी, राधे 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 श्याम राधे, राधे 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 श्याम राधे राधे श्याम मिलानी, राधे 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 श्याम मिलानी. ओ राधे 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 राधे. राधे 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 श्याम मिलानी, राधे 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 श्याम मिलानी. क्या बात है. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. शाबाश. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे, 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 वा. तुमच्या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय छान. हं? आता स्वयंपाक बनवताना काय म्हणायचं? बोला ना. हा, रोज माझी आठवण काढत जा. हं?
ताईने सांगितलं ना राधे राधे करे, बाकी काही नाही. कीर्तनातनं काही नाही घेतलं तरी चालेल. एवढं जरी घेतलं ना दादा तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. कारण तुम्ही स्वयंपाक करताना जे बोलाल त्यामुळे तुमच्या घरातला आनंद आणि दुःख सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून ऐका. आणि नाही हे बोलल्या तर जेवताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं, ताटाच्या भोवती काय फिरवायचं, हा तेवढं लक्षात ठेवायचं. आणि मग काय केलं, त्यानं ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. ऐकताय ना तुम्ही सगळे? कोणी फिरवलं? पुढाऱ्याने. काय कोणी उत्तर दिलं? सध्या आपल्या डोक्यात पुढारीच भरले, दुसरं काय. त्या पुढाऱ्याने. दादा पण परफेक्ट लक्ष ठेवताय तुम्ही. हा, त्या पुढाऱ्याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, सगळं जेवण संपवलं. असं म्हटलं जातं जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, म्हणजे गोड पदार्थ खावा. आपल्या नशिबात महाराज नामदेव, आपल्या नशिबात नसले गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा, तो पचनासाठी उत्तम असतो. पण ऐका, त्या पुढाऱ्याने सगळं जेवण संपवलं, वाटी उचलली, त्या वाटीमध्ये गुलाबजाम होता. गुलाबजाम असा उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. ऐकताय ना तुम्ही सगळे? तोंडात टाकायला आ केला. गुलाबजाम तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता त्या माशीनं कोणत्या तरी कोपऱ्याला लपायचं ना, कारण त्याचं गोडाऊनही बरंच मोठं होतं ना. पोट 100 किलोचं म्हणल्यावर पोट काय कमी असेल का? त्या माशीनं कुठेतरी लपायचं ना दादा. पण ती माशी आत गेली, हा बाहेर गेला. याने डबडब केली आणि उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत. तुका म्हणे अण्णा झिरोने दी माशी, तुका म्हणे अण्णा झिरोने दी माशी, आपुली आई से संसर्गे, आपुली आई से संसर्गे. तुका म्हणे अण्णा झिरोने दी माशी, तुका म्हणे अण्णा झिरोने दी माशी, आपुली आई से संसर्गे, आपुली आई से संसर्गे. अतिशय गोड. हा म्हणजे माझा दृष्टांत प्रमाणबाह्य नव्हता, हे महाराजांनी सिद्ध केलं. तुका म्हणे अन्न जिरो निधी माशी, आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे दादा, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. अशी खूप नास्तिक येतो. आता काय सांगायचं, दोघं पती पत्नी होते आणि दोघांची अॅनिव्हर्सरी होती. अॅनिव्हर्सरी माहिती आहे तुम्हाला म्हणजे काय? लग्नाचा वाढदिवस. नंदू महाराज मला विशेष वाटतो, लग्न झाल्यापासून कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी काय विशेष आहे? किती भांडतो आणि त्यांची अॅनिव्हर्सरी. खरं सांगू का, ही अॅनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल, ही पाश्चात्य धर्म संस्कृती दादा, हे आपल्या धर्मातलं काहीच नाही. बाहेरच्या गोष्टी आपण आतमध्ये आणल्या. मला नाही वाटत वाढदिवस करावा. का नाही वाटत? कारण आयुष्यातलं वर्ष घटतं, दुःखाचा दिवस आहे, त्याच्यात वाढ काय? तरी आम्ही आनंदाने साजरा करतो. पण करू नाही करतात. आता मी सांगितलं करू नका तरी तुम्ही माझं ऐकणार? काय खरं बोलतात तुम्ही, ऐकणार नाही. मग करा वाढदिवस, ऐका. करू नका असं माझं म्हणणं नाही. तुम्हाला सवय लागली ना, करा. फक्त माझं एवढं ऐका, वाढदिवस करत असताना फार मित्रांना पार्ट्या देत बसू नका. मुलांना बसलेत ना तुम्ही, ऐका जरा. अजिबात मुलांना पार्ट्या द्यायच्या नाही, लय नातेवाईक जीव घालायचे नाही, लय केक कापायचे नाही. मग माझं म्हणणं एवढंच आहे, एखादा वाढदिवस एखाद्या अनाथ आश्रमात साजरा करा, 100% तुम्हाला आशीर्वाद मिळतील. एखादा वाढदिवस एखाद्या वृद्धाश्रमात साजरा करा, तुम्हाला आशीर्वाद मिळतील. एखादा वाढदिवस आदरणीय आमच्या नंदकिशोर महाराजांची खूप गोड संस्था आहे, त्या संस्थेमध्ये छोटे छोटे मुलं शिकतात. एखादी पंगत, संत भोजनाची पंगत वाढदिवसाच्या निमित्ताने त्या पोरांना द्या, 100% आशीर्वाद मिळतील. काय नातेवाईकाला जीव घालतात आणि काय मित्राला जीव घालतात. मित्र सगळे सेल्फिश आहेत महाराज, स्वार्थी. हो, आपलं जेवण करतात, आपल्या बरोबरच पार्टी करायला येतात, खातो आपल्याच आणि हात पुसून जाताना चांगलं नाही म्हणतही सुद्धा तेच.
खरंय, काय कोणाला देत बसू नका. पण माझं म्हणणं एवढंच आहे, केलाच नाही पाहिजे. करतात तुम्ही, हरकत नाही. पण ते दोघा नवरा बायकोचं सांगते. दोघांची अॅनिव्हर्सरी होती. बायको त्या नवऱ्याला बघू लागली. नवऱ्यानं त्या बायकोला म्हणलं, अगं म्हणले आज आपली अॅनिव्हर्सरी आहे, तुला काय लागतंय ते मागून घे. तुला काय काय लागतं बोल, आज मी देणार आहे तुला. त्या बायकोनं काय काय मागायला पाहिजे दादा? ती बायको म्हणली, का मी जे मागेल ते तुम्ही मला द्या, 100% देईल. बोल तुला काय पाहिजे? तिनं सांगितलं, खरं सांगू का, मला सोनं नाणं दाग दागिने कपडे लत्ते याच्यातलं काही नकोय. काय पाहिजे तुला? तिनं सांगितलं, मी जे मागेल ते मला द्याल, 100% देईल. बोल तुला काय पाहिजे? तिनं सांगितलं, खरं सांगू का, गावामध्ये ना सप्ताह बसलाय, मी कधीच तुम्हाला कीर्तन ऐकताना पाहिलं नाही. माझी आज एवढीच इच्छा आहे, माझी एवढीच मागणी आहे, एक तरी कीर्तन तुम्ही ऐकावं, याच्या पलीकडे मला काहीच नको. काय धार्मिक बायको असेल हो, काय धार्मिक. आणि खरं सांगू का, तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय खरं बोलतात राव हे. ऐका ऐका, काही वाईट वाटू, तुम्ही ऐकता त्याच्यात काही नवल नाही ना. देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं होतं महाराज. काही नवल नाहीये. पण ऐका ना, त्यानं तिचं ऐकलं. कधी न कीर्तनाला येणार असं समोर येऊन कीर्तनाला बसला दादा. बसल्याच्या बरोबर कीर्तनकार आपले सांगत होते, इतका सुंदर देह मिळाला, देवाने इच्छा केली तरी देवाला मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. दादा स्वर्गात काही कमी आहेत का? अजिबात नाही. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताचे कोठारे, जे गावी खिल्लारे, कामधेनूची सगळं तिथं, तरी सुद्धा त्या देवाने इथं येण्याची इच्छा केली. आम्ही किती भाग्यवान आहोत. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. इतका दुर्लभार्थी दुर्लभ मिळाला, पण कशासाठी मिळाला अद्यापही आम्हाला कळालेलं नाही. मग इतका सुंदर भगवंताने देह दिला कशासाठी? ऐका, देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन भजन गोमटा का भोजन गोमटा? हा, भजन गोमटा, बरोबर ना. मग ते महाराज आपलं सांगू लागले, इतका सुंदर देह मिळाला, दुर्लभार्थी दुर्लभ मिळाला, गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, एक तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे, त्र्यंबकेश्वरची वारी केली पाहिजे, चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे, कधीतरी पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. महाराज आपलं सांगत होते. आणि बायकोचं ऐकून जो कीर्तनाला आला होता ना, तो असं समोर बसलेला होता. त्याला असं वाटलं की महाराजांनी जेवढं सांगितलं तसंच करायचं असतं. ते घरी गेलं आणि बायकोला सांगितलं, अगं ऐकलं का, मला पंढरपूरला जायचंय, लवकर तयारी कर. ही म्हंटली, उभ्या आयुष्यात कधी देव आणले नाही आणि पंढरपूरला जायचं म्हणते, पण जाताय ना, जाऊ द्या, हरकत नाही, अडवायचं नाही बरं का कुणाला पंढरपूरला जाताना. निघालं पंढरपूरला. पण ती म्हटली, अहो ऐका ना, चाललात ना पंढरपूरला, मग माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का. आता ऐका महाराज, ज्याचं वारीला जाणं होत नाही त्यानं वारकऱ्याकडं निरोप द्यायचा असतो. हा, पण आता प्रश्न असा आहे दादा की वारकरी कुणाला म्हणावं, फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का. निष्ठावान वारकरी कुणाला म्हणावं? आता ऐका, पालखी निघाल्या बरोबर
देवाबरोबर जो चालतो दादा, देवाबरोबरच जेवण करतो, देवाबरोबरच झोपतो, देवाबरोबरच उठतो, जो सकाळी उठला की काकडा भजन करतो, नाटाचे अभंग म्हणतो, दुपारी भजन आहे, देव विसावले तरच विसावतो, एवढंच नाही हरिपाठ म्हणतो, कीर्तन ऐकतो, आणि देव झोपले की मग झोपतो. जो देवाबरोबर अर्थात पालखी बरोबरच चालतो त्याला निष्ठावान वारकरी म्हणा. त्याला काय म्हणा? निष्ठावान वारकरी. आणि पालखी इथंच आहे आणि ते आधी 4-5 किलोमीटर पुढे जात आणि बिस्किटचे पुढे गोळा करत. त्याला भरेकरी म्हणा, वारकरी नाही. काही काही लोक भरेकरी भरत असतात नुसतं. एखाद्याने बिस्किटचा पुडा दिला, घेतला पिशवी. कोणी पाण्याची बाटली दिली, घेतली पिशवी. अरे कोणी छत्री दिली तरी एक घेऊन तुमचं भागत नाही. अख्ख्या छत्रीच्या काड्या काड्या होईपर्यंत तुम्ही एवढे भांडतात दादा. काय अर्थ आहे? वारी आणण्यासाठी नाहीये. नुसता दगड आणला तरी वारी फेल गेली होती की नाही? आणि मग तुम्ही आम्ही एवढं जर आणून तर काय होणार आहे आमची वारी? म्हणून भरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. निरोप कोणाकडे द्यायचा? वारकऱ्याकडे. पण तिनं सांगितलं, हो खूप दिवस झाले पंढरपूरला गेली नाही, चाललात पंढरपूरला, मग माझ्या पांडुरंगाला माझा निरोप द्या बर का, जय हरी सांगा बर का. तो म्हणला चिंता करू नको, 100% तुझा निरोप पांडुरंगाकडे. निघाला महाराज, बस स्टँडवर गेला, बाकड्यावर बसला. नेमकी त्याच दिवशी बस अर्धा तास उशिरा होती. बसची वाट पाहू लागला, बस काही येत नव्हती. पण एक जातिवंत नास्तिक येऊन त्याच्या शेजारी बसला. आणि असे नको तिथंच भेटत असतात. आपल्याला वाटलं ना सकाळी सकाळी निघालो याचं तोंड दिसू नये, 100% मांजरी सारखं आडवं जात ते. कामात आडवी जाणारी खूप लोक आहे दादा, चांगल्या कामात आडवी जाणारी लोक आहे जास्त. तसं जातिवंत नास्तिक त्याला येऊन भेटला. त्याला विचारलं, कुठं निघालात? हे म्हणलं पंढरपूर. कोणी सांगितलं? रात्री मोठे महाराज आले होते, महाराजांनी सांगितलं गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे. ते म्हणलं ऐक, अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे, आपण एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानानं तसं करू नका बरं का प्लीज. खूप महत्वाचं बोलते, तळमळीनं बोलते ऐका. पण ते म्हणलं अरे महाराजांनी सांगितलं चंद्रभागेत स्नान करायला. ते नास्तिक म्हणला रे एवढ्या लांब कुठे आंघोळीला जातात का? अरे तिथंही पाणी येत आणि इथंही पाणी येत, चला चालला तिकडे. यानं ते ऐकलं, तिथं आंघोळ केली का नाही इथं आंघोळ केली काय सारखीच. याला ते पटलं आणि हे निघालं कुठं? वारी नाही, घरी घरी. बायको दारातच होती. ती म्हणली अहो गेले होते ना तुम्ही? म्हणलं कुठं? ती म्हणली वारी वारी. हे म्हणलं बरं आहे घरीच, काय करायची वारी. हे कशामुळे घडलं? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि सध्या स्टँडर्ड नास्तिक आहे दादा, स्टँडर्ड शिकलेले नास्तिक. काही काही हा सगळेच नाही, काही काही शिकलेले नास्तिक. त्यांचं असं मत आहे की जे डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. म्हणजे अर्थात देव डोळ्याने दिसत नाही. त्यांचं मत आहे जगामध्ये देव नाही. पण कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे डोळ्याने दिसतं पण असत नाही? ऐका, तुम्ही कधी मृगजळ पाहिलंय का? नाही, नाही पाहिलं. उन्हाच्या झळया त्यालाच मृगजळ म्हणतात. ते मृगजळ 2-4 जण मुंबईवरून आले, त्यांनी ते मृगजळ पाहिलं, बॅगीमध्ये भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काही पुतळ्यासारखे मान डोलवतात. कसं खरंय? ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे? तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे, पण कधी तिळातलं तेल पाहून कळणार नाही, वाटून पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध लांबून कळणार नाही, नाकाजवळ घेऊन पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून कळणार नाही, खाऊन पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज
ऐका, लाकडातला अग्नी लांबून कळणार नाही, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. दुधातलं तूप पाहून कळणार नाही, मंथन करून पहा. मंथुनी नवनीता ऐसे घे आणता, मंथुनी नवनीता ऐसे घे आणता, मंथुनी नवनीता ऐसे घे आणता, ओ माया व्यर्थ कथा साठी मार्ग, माया व्यर्थ कथा साठी, हो 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 माया व्यर्थ कथा साठी मार्ग, माया व्यर्थ कथा साठी मार्ग, हो माया व्यर्थ कथा साठी मार्ग, माया व्यर्थ कथा साठी मार्ग, माया व्यर्थ कथा साठी मार्ग, हो माया व्यर्थ कथा साठी मार्ग. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. तुम्ही आहे पण जरा मरगळलेली दिसतात बरं का मला. काही तथ्य वाटत नाही बघ, काही कोणी टाळ्या वाजवत नाही, काही हसत नाही, बोलत नाही, काय अर्थ आहे? अरे इतकी सुंदर चाल म्हटल्यानंतर गायकांचं कौतुक तुम्हीच केलं पाहिजे, वादकांचं कौतुक तुम्हीच केलं पाहिजे, कोण करणार आहे? पण दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला सुद्धा मनच मोठं असावं लागतं. हा. माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो मनाने श्रीमंत असला पाहिजे. दुसऱ्याचं कौतुक करायला मनच मोठं पाहिजे दादा. काय गायक गोड आहेत, सगळ्या गोष्टी गोड आहेत, तुम्हीच मरगळल्यासारखे बरं नाही वाटत. असं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. ऐका, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथन केलं की दुधातलं तूप कळतं. तसंच एक महाराज, साधूची संगत केली की देवातला देव कळतो. पण तरी सुद्धा ते नास्तिकाचं मत आहे की जे डोळ्याने दिसतं ते असंच नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, जगात देव नाही. पण ऐका ना, ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे, ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार असला पाहिजे, ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार असला पाहिजे, आणि ज्या अर्थी तुम्ही आम्ही आहोत त्या अर्थी त्याला मान्य करावं. देव आहे, 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 ओ देव आहे, देव
एवढं सांगूनही कळत नाही, मग काय करावं लागेल बाबा? क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवणे. क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला सांगून उपयोग नाही. मग जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज सांगत नाही. दुसरा वर्ग, जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. त्याला सगळं कळतं, त्याला काय सांगायची गरज आहे? मग तिसरा वर्ग महत्वाचा आहे, ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याला महाराज सांगतात, ऐक माझा देव कसा आहे, तो जाणत आहे. जाणता हा शब्द कुणाहीसाठी वापरू नका, अजिबात नाही. सध्या तुम्ही कुणालाही जाणतं म्हणतात, बरोबर आहे की नाही दादा? कुणालाही. आता हे सगळे मुलं बसलेत, त्यांनी सगळ्यांनी बघितलं असेल, कधी कधी आपण रस्त्यावरून येताना बरेच बॅनर लागलेले दिसतात, बरोबर ना? खूप बॅनर लागलेले दिसतात. त्याच्या त्या मुलाचे केस इथपर्यंत वाढलेले असतात, तोंडामध्ये बोकणा असतो आणि खाली 4-5 मुंडके लटकवलेले असतात. पण तिथं लिहिलेलं असतं, जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला झिपऱ्या कट करायचं कळत नाही, त्याला तुम्ही जाणतं म्हणता. ज्याला पुडी खाल्लेली थुंकायचं कुठं कळत नाही, त्याला तुम्ही जाणतं म्हणता. कुणालाही जाणत म्हणू नका महाराज. उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणत आहे आणि उभ्या विश्वामध्ये फक्त एकच जाणत आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या इतकं जाणत उभ्या महाराष्ट्रात कोणीच नाही जाणत. अरे किती जाणता, किती जाणता, किती जाणत आहेत माझा राजा ऐका. या उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे होऊन गेले असेल. कोणीतरी राजाने कोणीतरी नटी नाचवली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचवली असेल. माझ्या राजानं कोणी नटी नाचवली, कोणी तमासगिरी नाचवली नाहीत महाराज. तर पुढे जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि पुढे मांडी घालून बसून कीर्तन ऐकावं. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा, सुखी केले त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. कुणालाही जाणतं म्हणून चालत नाही, म्हणून माझ्या राजाला जाणतं म्हणत महाराज. किती जाणत आहेत राजा येतात म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळा तणात होती सुखाण सारी प्रजा, सुखाण सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप राजा शुभाला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. माझा राजा तो गणपती न्याय धुरंधर त्याची नीती, माझा राजा तो गणपती न्याय धुरंधर त्याची नीती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शोभा छत्रपती, साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शोभा छत्रपती, साऱ्या हिंदुस्थानाचा बाप शोभा छत्रपती, साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शोभा छत्रपती. गिरशी खरी गिरटा परी, गिरशी खरी गिरटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा. अंधार फार झाला, अंधार फार झाला, कधी बापाई दे, अंधार फार झाला, कधी बापाई दे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला शिवाजीचा शिवा पाहिजे. छत्रपती
स्वर्गातल्या राजाला सुद्धा आनंद झाला असेल तुमचा हा सप्ताह बघून. खरंच आनंद झाला असेल. मित्र, अनेकदा सांगत असते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2-2 जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण जर अंगीकारला ना महाराज, त्या स्वर्गातल्या राजाला खूप आनंद होईल. पण आम्ही जयंती करताना सुद्धा कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी, याचं ज्ञान घेणं सध्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. काही काही महाराज मंडळी मला भेटतात आणि म्हणतात, ताई संतांनी इतकं लिहून ठेवलं तरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? मी म्हणते, महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी किमान 10 मिनिटं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे? कारण हा जो भगवा मंडप दिसतोय ना इथे, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. आम्ही इथं कीर्तनाला उभं राहिलोत ना, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. नसते माझे राजे तर हा भगवा मंडप दिसला नसता. नसते माझे राजे तर मंदिरावर कळस दिसला नसता, दारातली तुळस दिसली नसती, आणि माझ्या माता माऊल्या इतक्या बिनधास्त बसल्या नसत्या, आणि मी सुद्धा कीर्तन करू शकले नसते. मी कीर्तन करते, इथे मंडप आहे, मंदिरावर कळस आहे, दारात तुळस आहे, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दुसरं कारण आहे. अरे किती जाणता, किती जाणता, शत्रूच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज. म्हणून त्यांना जाणत म्हणा. आणि उभ्या विश्वामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतकं जाणत कोणीच नाहीत महाराज. किती जाणत आहे तो, किती जाणत आहे. इथे मी पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं तरी तुम्हाला कळणार नाही तो किती जाणत आहे. तो किती जाणत आहे हे कळून घ्यायचं असेल तर फक्त एकदा पंढरपूरच्या वारीमध्ये पायी पायी चला, मग कळेल तुम्हाला किती जाणत आहे. दादा, तुम्ही साधे रिटायर झाले ना, तुमच्या घरचे तुम्हाला पाणी देत नाही, सत्य परिस्थिती. पण सगळे रिटायरमेंट आमच्या बरोबर वारीत चला दादा. हौशे गौशे नऊशे सगळे चला वारीमध्ये. ज्याला घरचं कोणी विचारत नाही ते वारीत निघाल्यानंतर त्याच्या मनगटाला धरतं दादा ते बाहेरचं, आणि मनगटाला धरून म्हणतं, माऊली आमच्या घरी 2 घास जेवण करा, ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. दादा किती जाणत आहे, किती रोज मखमली गादीवर झोपायची सवय तुम्हाला, पण वारीत आले ना कोण कुठं दगडावर, कोण कोणत्या झाडाखाली, पण केसाला धक्का लागत नाही, ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. दादा हो, किती कृपा आहे त्याची. दादा यावेळेस आषाढी वारीला पंढरपुरामध्ये एकूण 28 लाख लोक होते. किती? 28 लाख. मी फक्त न्यूजपेपर आकडा सांगते, बाकी तर जास्तच असते. फक्त मीडियाला आलेला आकडा तुम्हाला सांगते. 28 लाख लोक पंढरपूर नगरीमध्ये होते आषाढी वारीला. पण ऐका, 28चे 28 लाख लोक घरी सही सलामत पोहोचले, कुणाच्या केसाला धक्का लागला नाही, ही कृपा माझ्या पांडुरंगाची. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. ओ निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. ओ निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडून गेली, काहीच साकडे पडून गेली, काहीच साकडे पडून गेली, काहीच साकडे पडून गेली. विषय तुझाचा झाला नारायण, विषय तुझाचा झाला नारायण, विषय तुझाचा झाला नारायण, विषय तुझाचा झाला नारायण. ओ नागीचा कडे पडून गेली, नागीचा कडे पडून गेली, नागीचा कडे पडून गेली, विषय तुझाचा झाला
पडो निधी मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या अघात निवाराया. खूप जाणताय महाराज, तो इतका जाणत आहे, काही कमी पडू देत नाही, इतका जाणत आहे. किती जाणत आहे, एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर. एकटा सांभाळून नेतो सगळ्या वारकऱ्यांना. इथं एका नेत्याची सभा भरवली तरी कितीतरी पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागतं, कितीतरी पोलीस बोलवावे लागतात. पंढरपुरामध्ये दादा किती वारकरी असतात, कोण कुठे झोपतं, कोण कुठे झोपतं, पण ऐकाना सगळ्यांवर सत्ता चालवणारा सत्ताधीश फक्त तो एकटाच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगते चालिता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बोले. चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलवितो हरिविन, वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, सगळ्या जगावर ज्याची एकट्याची सत्ता आहे, तो इतका जाणत आहे. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. देव जाणता, हो, देव जाणता, देव जाणता, हो, देव जाणता, देव आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता आहे. ऐका, नुसता जाणता नाहीये दादा, तर मग तो चतुरही आहे. किती चतुर आहे? तुम्ही आम्ही किती चतुर असू द्या, त्याला काही अर्थ नाही. फार चतुर असतात काही काही, तुम्ही बघा ना. आणि खरं तर चतुर असलं पाहिजे, बरोबर. किती चतुर असावं. लोक देवाच्याही पुढे चतुराई करतात. किती चतुराई करतात सांगते ऐका. एक जण दादा बिडी उडत आला. बिडी बिडी माहितीये तुम्हाला? माहितीये सगळ्यांना? नाही माहिती? काय तुमच्या गावचे लोक सज्जन आहे हो. बिडी सुद्धा माहित नाही तुम्हाला? वा वा.
माहितीये का? पण माहित असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. हा? मिळतच नाही का? बरं बघितली ते असेल ना, बघितली का कधी? बिडी बिडी एक जण ओढत आला हो बिडी, आणि ओढत आल्याच्या नंतर मारुतीला लाजला. मारुती मंदिरात आल्यानंतर देवाला लाजला. निदान देवाला तरी लाजावं, इतकं तरी बिनलाजा होऊ नये माणसाने. मला तरी वाटतं बरं का, निदान देवाला तरी लाज. काही काही फार बिनलाजा येतो. मारुतीच्या मंदिरातच पत्ते खेळत बसतात, जुगार खेळत बसतात. आणि एक लक्षात ठेवा, जेवढी जेवढी माणसं मारुती मंदिरात पत्ते खेळत बसतात, त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायला माझा देव मागे पुढे पाहणार नाही दादा. देव तुम्हाला साधा नका वाटून देऊ महाराज. कार्यक्रम लावतो देव एकेकाचा बरोबर. आपण म्हणतो असं कसं झालं, होणारच. चुकीचं काम केलं की कामाचं फळ तुम्हाला मिळणारच दादा. बिडी ओढत आला, मारुतीला लाजला, त्याला वाटलं देवा पुढं काय बिडी वाढायची, त्यानं अशी बिडी माग लपवली पुढं चालला. आता खरं सांगायचं मला, ज्याने ही बॉडी बनवली, ऐकताय ना, ज्याने ही बॉडी बनवली त्याला माग लपवलेली बिडी दिसणार नाही का? कोणाला फसवतात तुम्ही? देवाला. त्याला अजिबात फसवण्याचा प्रयत्न करू नका. कारण एक सांगू, त्याला काही सांगायची गरजच नाही, तो अंतर्मनातलं ओळखतो, इतका चतुर आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या देव चतुर जाणवणी अंतर वर्तत असे. महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता चालते. किती चतुर आहे? अंतर्मनातलं ओळखतो महाराज. आपला भाव किती शुद्ध आहे ते एका मिनिटात ओळखतो, इतका तो चतुर आहे. नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर महाराज म्हणतात तो निराळा आहे. निराळा म्हणजे आपल्या सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे दादा. का बरं वेगळा आहे?
आपण तरी भेदभाव करतो, पण तो भेदभाव अजिबात करत नाही. गरीबालाही ऍक्सेप्ट करतो आणि श्रीमंतालाही ऍक्सेप्ट करतो. एवढंच नाही, स्त्री कीर्तनकार असो तरी ऍक्सेप्ट करतो आणि पुरुष कीर्तनकार असो तरी ऍक्सेप्ट करतो. तो म्हणत नाही बाईचं कीर्तन मला चालत नाही. नाही तर आता बऱ्याच नमुन्यांना बाईचं कीर्तन चालत नाही आहेत ना असे. ते म्हणतात बाईचं कीर्तन आम्हाला चालत नाही. का बरं चालत नाही? मला फार मोठा प्रश्न आहे दादा. का बरं बाईचं कीर्तन चालत नाही? आणि जेवढे लोक म्हणतात बाईचं कीर्तन आम्हाला चालत नाही, त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल. खरं सांगू का, ही जी लोक आहेत ना, जी म्हणतात बाईचं कीर्तन चालत नाही, ती परमार्थामध्ये अजून आकारावरच अडकून राहिली, आत्मरंगाकडे पोहोचलीच नाही. कारण तुमचा आणि माझा, आपल्या सर्वांचा आत्मरंग वेगळा नाहीये दादा. आपल्या सगळ्यांचा आत्मरंग एक आहे. मग भेदभाव कोण करतं? ज्याला अज्ञानाने अर्धवट आहे तोच भेदभाव करेल दादा. नाहीतर जे ज्ञानाने परिपूर्ण झालाय तो भेदभाव नाही करणार आहे. आजही तुम्ही पहा, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये अनेक लोक शिकून बाहेर पडले दादा. कुरेकर माऊलींनी कधी आम्हाला दर्शनाला अडवलं नाही. कुरेकर माऊली कधी म्हटले नाही की कीर्तन करू नका. याही पलीकडे एक साधू मिळालेत महाराज सगळ्या वारकरी संप्रदायाला, त्यांचं नाव आहे मोठे माऊली. आजही रस्त्याने जर चालला आणि मोठे माऊलींनी जर आम्हाला बघितलं तर महाराज तुम्हाला खोटं वाटेल, मोठे माऊली सुद्धा स्त्री कीर्तनकार असू द्या, पुरुष कीर्तनकार असू द्या, एखादा सामान्यातला सामान्य माणूस असू द्या, त्याच्या पायाला लवल्याशिवाय राहत नाही. हा मोठे माऊलींचा अधिकार आहे दादा. मोठे माऊली मोठे माऊली. पण मला तुम्हाला सांगायचं एकच आहे, वारकरी संप्रदायामध्ये भेदभाव करू नका, अजिबात करू नका. कारण माझा परमात्मा भेदभाव करत नाही, कारण तो निराळा आहे, कारण तो वेगळा आहे. आणि तेच तुम्हाला कळणं गरजेचं आहे महाराज. आणि तो देव कळून घ्यायचा आहे ना, सहजासहजी कळणार नाही. त्याच्यासाठी तुमचा अंतरंग स्वच्छ करावा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कर्म चांगले करावे लागणार आहे. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करावं लागणार आहे. जाता जाता सगळ्यांना या एकादशीच्या दिवशी एकच नमूद करते महाराज, एकच विनंती करते. आजची एकादशी तशी फार महत्वाची आहे. का महत्वाची आहे? 151 वर्षानंतर आज हा एकादशीचा योग आलाय. पुढच्या 151 वर्षाच्या वेळेस आपण कोणीच नसणार आहे, म्हणून हा योग बऱ्याच दिवसाने आलेला आहे. एकादशी सगळ्यांनी धरलीत ना आजची? हा, मग आजच्या एकादशीच्या दिवशी काय करायचं असतं? एका आवळ्याच्या झाडाची पूजा करायची असते. का बरं करायची असते? कारण त्या आवळ्यामध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णू त्यांचा वास असतो. आणि आपण जर मात्र त्या ठिकाणी अमलिका एकादशीच्या दिवशी जर आवळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा लावला तर घरामध्ये आरोग्य प्राप्त होतं, घरामध्ये सुख मिळत असतं, घरामध्ये समृद्धी लाभत असते. पण त्या आवळाची पूजा करणं आजच्या एकादशीच्या दिवशी अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून आज एकादशीचा योग आहे. आजपासून तुम्ही परमार्थाला लागा, कर्म चांगलं करायचंय महाराज. आजपासून तुम्ही एक काम करा, गळ्यात माळ नसेल गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, परमार्थाला मात्र लागा. याही पलीकडे कर्म चांगलं करायचंय, हिंदू धर्माचं पालन करा. सध्या आपण आपल्या धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे दादा. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल महाराज, मी नाही कुणाला घाबरत, पण मला असं वाटतं या जिहाद्यांनी जे काही हिंदू धर्माचं नुकसान चालवलंय ना ते अतिशय वाईट आहे. आणि असंच जर चालत राहिलं तर हिंदू धर्माचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही दादा. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, लँड जिहाद आहे, लव जिहाद आहे, बिझनेस जिहाद आहे. जरा सावध व्हा हिंदूंनो. सध्या तुम्ही झोपलेत, आपण केलं काय? जातीपातीचं राजकारण करतो, हा या जातीचा तो त्या जातीचा. माझं म्हणणं एकच आहे दादा, जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढं आमच्या डोक्यात असणं काळाची गरज आहे दादा. लँड जिहादासारखं प्रकरण वाढायला लागलं ना. लँड जिहाद म्हणजे काय? कोणीतरी यावं जिहाद्याने, आमच्याकडे जमीन मागावी, आम्ही एखादा गुंठा दुप्पट भावाने त्याला द्यावा, आणि मग त्याच्या आजूबाजूला आमचा हिंदू कोणी जमीन घेत नाही. मग सगळे त्याचंच वातावरण तयार होतं गावामध्ये, सगळं मात्र त्या ठिकाणी एरिया त्याचा होतो आणि सहज सदस्य निवडून येतो दादा. हिंदूंनो जरा सावध व्हा. तुम्हाला माझं ठामपणे माझं एकच मत आहे, जमीन जरी विकायची असेल तरी ते हिंदूलाच विकली पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे दादा. माझ्या कीर्तनातनं काही नेता नाही आलं ना, एवढे मेन पॉइंट घेऊन जात दादा. दुसरी गोष्ट आहे बिझनेसची. वस्तू कोणतीही असू द्या,
खरेदी करताना ती हिंदूच्याच दुकानात केली पाहिजे, माझी कळकळीची विनंती दादा. 1 डझन केळी जरी घ्यायची असेल ना तरी ती हिंदूच्याच दुकानात घ्या. या जिहाद्यांनी काय केलंय, मात्र ते हिंदू दिसावेत म्हणून आता टिळा लावायला सुरुवात केली, हातावर ओम काढायला सुरुवात केली. मग अशा वेळेला आपण हिंदू आहोत की जिहादी आहोत हे जर ओळखू शकत नसाल तर एकच काम करायचं, त्याला कॅश पेमेंट द्यायचं नाही, त्याला मात्र ऑनलाईन पेमेंट करायचं. मोबाईलवर नाव येतं म्हणजे आपल्याला कळतं की आपण कुणाकडनं खरेदी करतोय. 2 रुपये जास्त जाऊ द्या ना हिंदूला, आपला माणूस श्रीमंत होईल, आपला माणूस मोठा होईल, हे आमच्या डोक्यात असणं काळाची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची, लव जिहाद इतका वाढायला लागलाय दादा. आज ऑल भारतामध्ये लव जिहाद मध्ये एकूण 13 लाख मुली फसल्यात दादा. किती? आकडा कमी नाहीये, 13 लाख मुली. खूप मोठा आकडा आहे. 3 लाख मुली सोडवून आणल्या दादा. या 10 लाख मुली ज्या अटकल्या ना त्यांना इतकं काबीज करून ठेवलंय की त्या मुली यायलाच नाही म्हणतात. आई बापावर गुन्हा दाखल करायला तयार होतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही मेंटॅलिटी कशी तयार होते? का घरामध्ये हिंदू धर्माचं शिक्षण दिलं जात नाही म्हणून ही मेंटॅलिटी तयार होते दादा. तुम्ही सांगा ना तुमच्या मुलींना आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. सांगा मुलांना घराच्या बाहेर पडताना टिळा लावूनच बाहेर पडलं पाहिजे. हे कोणी आम्ही सांगायचं? उद्यापासून सगळी तरुण मुलं छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि वृद्धापर्यंत कपाळाला टिळा दिसला पाहिजे, हे हिंदू धर्माचं लक्षण आहे दादा. आणि इथं बसलेले सगळ्या मुली टिकली लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, टिळा लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. हातात बांगडी, कानात कानातलं, गळ्यामध्ये गळ्यातलं, पायामध्ये पायातलं, हे सगळे मात्र त्या ठिकाणी आभूषण जे आहेत ते तुमच्या अंगावर दिसले पाहिजे, हे आमच्या धर्माचं लक्षण आहे. आता सध्या मुली कॉन्व्हेंटला आहे, कॉन्व्हेंटला शिकतायत ना, इंग्लिश मिडियमला. ताई आमच्या मुलींना टिकली लावू देत नाही शिक्षक, बांगडी घालू देत नाही, शाळेमध्ये हे चालत नाही. सगळ्या हिंदूंच्याच मुली जात आहेत ना तिथं. सगळ्या हिंदूंच्या पालकांनी जा जरा पालक मीटिंगला, सांगा आमच्या हिंदूंच्या मुली टिकली लावतीलच, गळ्यात काहीतरी घालतील, हातात काहीतरी घालतील, पायात काहीतरी घालतील, सांगा त्यांना, तरच आमच्या हिंदूंची पोरी तुमच्या शाळेत येतील. अन्यथा एकही हिंदूचं पोरगा आणि मुलगी शाळेत येणार नाही, शाळा बंद पाडाव्या लागतील. तुम्हालाच काही घेणं राहिलं नाही, काय करणार आहे आम्ही? आज मराठी शाळेत झेडपीच्या शाळेत विद्यार्थी नाही दिसत आहे. तर आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे, आमचा मुलगा वेल एज्युकेटेड झाला पाहिजे. त्याच्या नादात तुमची पोरं तुम्हाला कधी सोडून जातात ते सुद्धा तुम्हाला कळत नाही. जरा शिक्षण देऊ नका असं माझं म्हणणं नाहीये, शिक्षणाबरोबर वारकरी संप्रदायाचं आणि हिंदू धर्माचे संस्कार देणं आज काळाची गरज आहे. आमचा धर्म आमच्या घराघरात शिकवला पाहिजे. सकाळी उठलात की मुलाला पसायदान म्हणायला शिकवा, आजी आजोबाचं दर्शन घ्यायला शिकवा, आई बापाचं दर्शन घ्यायला शिकवा, तर आमच्या कीर्तनांचा उपयोग नाही तर काही उपयोग नाहीये दादा. आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. जा ना तिकडं बघा ना, एवढंसं पोरगं सुद्धा गोल टोपी घालून निघतंय दादा, दर शुक्रवारी कुठं दिसणार नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा त्यांचे आता काय चालू आहे, उपास चालू आहे, कसे कडक उपास धरता की नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कशाला म्हणायचं त्यांच्या भाषेत, आपल्या भाषेत आपण उपासच म्हणू. ते रोजा पकडू नाही तर बाजा पकडू, आपल्याला काय घेणं. पण मला एवढंच म्हणायचंय की ते जर त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ आहे तर आपण सुद्धा आपल्या धर्माशी एकनिष्ठ असतो, काळाची गरज आहे. हो, ते जर दर शुक्रवारी जातात ना तिथं, तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, सगळी तरुण मुलं, मला आनंद वाटला सगळेजण इथं बसलेले तुम्ही कीर्तनाला, खूप आनंद वाटला. आमच्या नंदकिशोर महाराजांनी मला खूप सांगितलं तुमच्याबद्दल. ते जर जातात ना दर शुक्रवारी, आपण एक गोष्ट ठरवायची, आठवड्यातनं शनिवारी का होईना हनुमान चालीसा मारुती मंदिरात झालीच पाहिजे, हे आमच्या धर्माचं लक्षण आहे. हो, प्रत्येक गावामध्ये. आणि वारकरी संप्रदायातले आपली सगळी भजनी मंडळातली माणसं आहेत ना, तेवढ्यांनी एक लक्षात ठेवायचं, नुसतं कीर्तनाला नुसतं सप्त्याला नाही जायचं. आता महाराज तुम्ही सगळे 7 दिवस इथं असाल ना, तुम्ही घराघरात गेलो पाहिजे. घरात चहा प्यायला गेले ना तरी पोरांना शिकवलं पाहिजे, टिळा लाव बाबा, गंध लाव बाबा, हे शिकवलं पाहिजे आपण. आता मी 7 दिवस तिथं कथेला, मला कोणी मुलगी भेटली ना, मी ती टिकली लावलेली नसते की तिला टिकली लावायला शिकवते. हे आपण शिकवलं पाहिजे. आपली हनुमान चालीसा, आपला धर्म आपण पालन केला पाहिजे. म्हणून धर्माचं पालन करा. इथून जाता जाता भगवंताच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे. खूप सात्विक ठिकाणी, तुमचं गाव खूप सात्विक आहे, मला आवडलं महाराज. जाता जाता या परमेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना आहे, हे भगवान तेरी
तेरी अदालत में हमारी जमानत रखना। हे भगवान, तेरी अदालत में हमारी जमानत रखना। मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना। आम्ही मेलो तरी चालेल हो बोलून बोलून, पण आमचा धर्म टिकला पाहिजे एवढंच आमच्या डोक्यात आहे दादा. अरे संभाजी राजांनी 40 दिवस हाल झालेत महाराज, तरी धर्म सोडला नाही. जाता जाता कोणी काही केलं धर्माकरता मरण आलं तर आपण भाग्यवान आहे दादा. धर्मासाठी मरायला भाग्यवान असावं लागतं, म्हणून आपण आपल्या धर्मासाठी जागं राहिलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपला भगवा ध्वज फडकलाच पाहिजे, भगवा ध्वज ठिकठिकाणी दिसलाच पाहिजे. छत्रपतींची जयंती उत्साहातच झाली पाहिजे, संभाजी महाराजांची जयंती उत्साहातच झाली पाहिजेत. महाराज आपले सण आपले उत्सव आपण आनंदानेच केले पाहिजे, हक्काचे आहे ते घेतलेच पाहिजे, मिळवलेच पाहिजे दादा. अजिबात लटपटायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करा, कर्म चांगलं करायचंय, मुला मुलींवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. आयुष्य फार सुंदर आहे, पुन्हा परत मिळणार नाही. गळ्यामध्ये माळ घाला, एकादशी करत नसाल तर आजपासून करायला लागा. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरची वारी करा. नाही तिकडे जाणं शक्य होत, मुक्ताई आई साहेबांची वारी करा. नाही तिकडे जाणं शक्य होत, निवृत्तीनाथांची वारी करा. कोणती तरी वारी महिन्याची झाली पाहिजे आपल्याकडनं. वारीला सुरुवात करा, आनंदाने जगा दादा. काही आकडूपणा मनामध्ये ठेवू नका, काही पैशाचा अहंकार करू नका. एक सांगते दादा, विचार करा, आज महाराष्ट्र पोरका झालाय दादा. घडलेली घटना 28 जानेवारीची फार वाईट आहेत आपल्या सर्वांच्या दृष्टीने. 28 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेले दादा. महाराष्ट्र पोरका झालाय तसं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राचा महत्वाचा नेता गेलाय दादा. आपल्या कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची बाजू घेणारा आणि स्पष्ट बोलणारा नेता गेलाय दादा. आजही अजितदादा कोणाच्या डोक्यातनं जात नाहीये, स्पष्ट वक्तव्य होतं महाराज. अख्खा महाराष्ट्र थरकापत होता, काम परफेक्ट, बोलायची तशी करायचीत महाराज. चांगला माणूस निघून गेला, काय कमी होतो? पद होतं उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठा, जिथं जाईल तिथं लोक गोळा व्हायचे. धन 12 पिढ्या बसून खातील एवढं धन कमवलं होतं, पण सगळं सोडून एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. मला तुम्हाला तेच सांगायचंय, कधी जाऊ याची गॅरंटी नाही. आहे तोपर्यंत आनंदाने जगा, आहे तोपर्यंत एकमेकाशी बोला, काही कुणाशी वाट ठेवू नका, काही कुणाशी मात्र भानगडी ठेवू नका. भावानी भावाशी, बहिणीने भावाशी, एकमेकीने एकमेकीशी आनंदाने बोला. आयुष्य फार सुंदर आहे, आणि एवढं केलं ना देव 100% कळलं महाराज. नाही तर किती गळ्यात माळी घातल्या, किती गंध लावला, आणि मनामध्ये कपट आहे, मी किती ओरडू ओरडू देव सांगितलं, नाही कळणार तुम्हाला. कारण माझा देव कळण्याकरता अंतकरणाची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. म्हणून महाराज म्हणतात, माझा देव जाणत आहे, माझा देव चतुर आहे, माझा देव निराळा आहे. देव निराळा अलिप्त विठळा, तुका म्हणे तो विठळा आहे, तो निराळा आहे. पण देव कळून घ्यायचा असेल तर एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबार वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे, संप्रदायावर विशेष प्रेम असणारे, ज्यांची संस्था जी आहे ती नामांकित आहेत असे असणारे, आणि माझ्यावर बहिणीवत प्रेम करणारे आदरणीय आमचे नंदकिशोर महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यांच्यामुळेच माझं या ठिकाणी येणं झालंय. नवे तर तुमच्या सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा आपण सर्वांनी माझ्याकडे दिली. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. आज ज्यांचं संत भोजन आहे ते श्री नंदलाल हिलाल पाटील, आणि तसंच
श्री दीपेंद्र हिलाल पाटील यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. कारण संत भोजन देण्याकरता खूप मोठं भाग्यवान लागतं, पुण्यवान लागतं. का? कारण तेथे एक शीत तिथले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. हे अन्नदानाची सेवा कुणालाही मिळत नाही दादा. काही काहींचं आयुष्य जातं पण घरात कधी संत भोजनाची पंगत होत नाही. संत भोजनाची पंगत देण्याकरता कुटुंब भाग्यवान लागतं. आणि आदरणीय माझा पाटील परिवार खूप भाग्यवान आहे. मी त्यांच्या घरी गेली होती. आनंदीमय वातावरण आहे, प्रसन्न ठिकाण आहेत. मला आनंद वाटला. आदरणीय सगळीच मंडळी त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या कीर्तन सेवेचे यजमान जे आहेत ते श्री नंदलाल हिलाल पाटील, श्री चैत्राम भीमराव पाटील, श्री दीपेंद्र हिलाल पाटील, श्री सुरेश दत्तू पाटील या चौघांकरता एकदा जोरदार कडक टाळी वाजवा. यांनी या ठिकाणी ही सेवेचे यजमान ते आहेत, सेवा त्यांनी घेतलेली आहे. त्या चौघांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते आणि अखंडपणे ही सेवा त्यांच्याकडून चालत राहो अशी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. असो हे दोन्ही परिवार, नवे नवे चारही परिवार, संत भोजन ज्यांनी दिलं त्यांचेही परिवार, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर ज्यांच्यामुळे माझं येणं या ठिकाणी झालं आदरणीय नंदकिशोर महाराज. माझी खूप धावपळ झाली. सकाळी 1 ते 4 कथा होती, श्रीमद भागवत कथा करून निघाले पण मध्येच ट्रॅफिक लागली. वाटलं होतं वेळेत पोहोचू पण बरोबर मला वाटलं की 8:30ला पोहोचू पण ट्रॅफिक लागल्याच्यामुळे बरोबर 9 वाजता आले. माझ्याकडनं काही वेळ झाला नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी वेळेत पोहोचवलं ते आदरणीय माझे पतिदेव सतीजी महाराज जगताप, त्यांचं आज मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे मी वेळेत पोहोचू शकते, नाही तर माझं वेळेत येणं होणार नाही. म्हणून आदरणीय नंदकिशोर महाराज, आदरणीय सतीश महाराज त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी ज्यांनी गोड अशी गायनाची साथसंगत केली ते आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद आमचे अक्षय महाराज लांडे. जोरदार महाराजांकरता टाळी वाजवा. महाराजांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसंच आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद आमचे नामदेव महाराज आघाव, ग्रेट स्वभाव आहे त्यांचा बरं का. अनेक कीर्तन त्यांनी माझे गायलेले आहेत, आनंद वाटतो. आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद, गोड आवाज, सुंदर चाल त्यांची झाली. नवे नवे तर आमचे भाऊसाहेब महाराज वडेल त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. पहिल्याच प्रमाणाला गोड चाल लावली. तसंच आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य गोड ज्यांचा आवाज आहे. आज जरा आम्ही जामच झालोय दादा, पण तुम्ही असल्यामुळे ते निश्चिंत होते. आज असे असणारे आमचे विशालजी महाराज नन्नवरे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय मृदुंगाचार्य हरिभक्त परायण आमचे विठोबा महाराज धानोरे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी, हे सगळे बाळगोपाळ सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनेकरी सुद्धा छान आहेत तुमचे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने महाराज आपण या ठिकाणी बसलात आलात, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. याही महाराजांचं मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने भालदार चोपदार चांगले आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी कीर्तनकार भागवताचार्य रामानाचार्य गोड कीर्तन करतात. पण कथेला ज्यांची उपस्थिती लाभलेली होती त्यांना म्हटलं महाराज इथे बसण्यापेक्षा चला आमच्या बरोबर, आमच्या नंदकिशोर महाराजांचं नियोजन बघा. आणि आदरणीय हरिभक्त परायण आमचे साहेबराव महाराज मुरकुटे देखील आज या ठिकाणी उपस्थित झाले. खूप मोठे महाराज आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम छान दिली, ऑपरेटिंगही छान केली. आदरणीय आमचे जितू भाऊ तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून ज्यांनी शूटिंग केलेली आहे ज्ञानी यांची माऊली, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपण सर्वजण कीर्तनाला आले, बाहेरूनही बरीच मंडळी आज आलेली आहेत. मला असं वाटतं या ठिकाणी कुठलं गाव आहे आमचे, दामोदा ना, आमोदा, आमोद्यावरून माझ्या
15-16 महिला मंडळीला आमचे दादा घेऊन आले, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. पंचक्रोशीतली बरीच मंडळी आज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती करते, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्यांना आहेत त्यांनीच वरती करा, ज्यांना एक आहे त्यांनी अजिबात करू नका. ताठ हात वरती करायचे, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खाली कोणी करणार नाही. सर्वांनी विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं गोड भजन करायचं. हे निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती आनंदी निवासी माऊली बोले निवृत्ती राया आनंदी निवासी माऊली बोले निवृत्ती राया सासवड निवासी काका बोले निवृत्ती राया सासवड निवासी काका बोले निवृत्ती राया आदि शक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्तीनाथ महाराज की जय मुक्ताबाई महाराज